पुढे पुढच्या एका मोठ्या बातमीकडे बातमी अपघातासंदर्भातील कोची फाट्याजवळ भीषण अपघात झालाय, ज्यामध्ये 3 महिलांचा मृत्यू झालाय आणि 8 जण जखमी झालेत। ट्रक आणि टेम्पोचा अपघात झालाय। गावावर शोककळा पसरली आहे। मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील महिला द्राक्षबाग तोडणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील खेर्डी गावांमध्ये गेले होते आणि ते रात्री परतताना कवटे महाकाळ पंढरपूर महामार्गावरची ही घटना आहे। मागून येणाऱ्या 18 चाकी ट्रकनं महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिली, ज्यामध्ये 3 महिलांचा जागीच मृत्यू झालेला आहे। 8 जण जखमी आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया। दीपक चव्हाण आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। दीपक, कोणत्या भागामध्ये हा अपघात झालेला आहे आणि 3 महिलांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, 8 जण जखमी झालेले आहेत, त्यांच्याबाबत काही माहिती मिळते आहे का? नक्कीच रत्नागिरी नागपूर महामार्गावर हा अपघात झालेला आहे। कोची फाटा जो कवटेमंकाळ नजीक आहे। ज्या 3 महिला आहेत ज्या मयत झालेल्या त्या म्हैसाळ गावच्या आहेत आणि विशेष म्हणजे त्या द्राक्षबाग तोडणी कामगार आहेत। सोलापूरहून द्राक्षबाग तोडणीचं काम आवरून ते परत येत असताना टेम्पोमधून या टेम्पोला जोराची धडक असल्याने ट्रकच्या धडकेमध्येच भीषण हा अपघात झाला। 3 महिलांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर टेम्पोमधील अन्य 8 जण सुद्धा जखमी झालेले आहेत। त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर म्हैसाळ गावावर मात्र शोककळा पसरलाय, ज्या गावातील या मृत महिला आहेत। अगदी धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आणि सविस्तर तपशील आपण वेळोवेळी जाणून घेऊ।